मुस्लिम वादाच्या आगीत तेल ओतणारी घटना पालघर जिल्ह्यात घडली। पालघरच्या कॉलेजमध्ये नेमकं काय घडलंय आणि कॉलेजमध्ये धार्मिक तेढ वाढवणाऱ्या घटनेवरचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। विद्यार्थिनीचं नमाजसाठी रॅगिंग रोखण्यात प्रशासन फेल। कॉलेजमध्ये धार्मिक तेढ वाढवणारी घटना। देशाला धार्मिक ध्रुवीकरणाचा आखाडा बनवला जात असतानाच आता पालघरमधून धक्कादायक प्रकार समोर आलाय। पालघर जिल्ह्यातील कॉलेजमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनीवर रॅगिंग केल्याचं उघड झालंय। रात्रीच्या वेळी काही मुस्लिम मुलींनी एका हिंदू मुलीला नमाज पठण करायला सांगत रॅगिंग केल्याची घटना समोर आली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलींविरोधात गुन्हा दाखल केलाय। फर्स्ट इयरच्या विद्यार्थिनीने तिच्यासोबत रात्री रॅगिंगचा प्रकार झाल्याची तक्रार आम्हाला प्राप्त झाली आज दुपारी। त्या अनुषंगाने त्वरित वाडा पोलीस स्टेशनचे इन्चार्ज स्टाफ अधिकारी तसेच मी स्वतः आम्ही घटनास्थळी त्वरित रवाना झालेलो आणि याबद्दल अधिक आम्ही सखोल चौकशी करतोय की नेमकी घटना कशी झाली। रॅगिंगचं कॉलेज मॅनेजमेंट तर्फेही त्याची इमिजिएट त्यांनी कमिटी स्थापन केलेली आणि त्यामध्ये जे काही ॲलिगेशन्स केलेले आहेत त्याची आम्ही सत्यता पडताळून बघतोय। त्यात जशी सत्यता आढळेल त्यानुसार इमिजिएटली त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। मात्र या नमाजासाठी कशा पद्धतीने रॅगिंग केली त्याची माहितीच पीडितीनं दिली। पालघरमधल्या वाडा तालुक्यातील पोशिरीतील कॉलेजमध्ये फिजिओथेरपीसाठी प्रवेश घेतला। पीडित विद्यार्थिनी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये इतर मुलींसह राहत होती। रविवारी रात्री 11च्या सुमारास इतर मुलींनी हिंदू मुलीला जबरदस्तीनं नमाज पठण करायला लावलं। घाबरलेल्या पीडितेनं घटनेची माहिती पती आणि वडिलांना सांगितली। कॉलेजकडे तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर प्रशासनानं हात झटकले। पीडितेनं पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर घटनेचा पर्दाफाश झाला। खरं तर अँटी रॅगिंग कायदा 1999 नुसार प्रत्येक कॉलेजमध्ये अँटी रॅगिंग सेल स्थापन करण्याचे आदेश सरकारनं दिले। मात्र त्यानंतरही महाराष्ट्र आणि तामिळनाडूतील वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी रॅगिंग विरोधी कायदा धाब्यावर बसून रॅगिंगचे प्रकार सुरूच ठेवले। त्यात महाराष्ट्रात 2024 मध्ये 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय। आता मुस्लिम विद्यार्थिनींनी एका विद्यार्थिनीवर नमाजसाठी रॅगिंग करून धार्मिक वादाच्या आगीत तेल ओतलंय। त्यामुळे धार्मिक तेढ वाढवणाऱ्या घटना आणि रॅगिंग करणाऱ्यांना रोखण्यासाठी आणखी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे। एवढंच नाही तर रॅगिंगची तक्रार करूनही दखल न घेणाऱ्या कॉलेजवर देखील कारवाई करण्याची गरज आहे। फैयाज शेख, साम टीव्ही, वाडा, पालघर।